जोरातच झालाय. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आहे रामनवमी आणि खरं तर सकाळची सुरुवात कशी होते गावाकडे तसं आरवण सुरवण झालं आहे. मस्तपैकी घरासमोर रांगोळी वगैरे काढण्यात आली. त्याच्यानंतर आहे ना आमच्या इकडे ना पुरणपोळ्या वगैरे बनवण्यात आल्या. तर कशा बनवल्या किंवा काय बनवल्या तुम्हाला दाखवतो. मंडळी, आज आहे रामनवमी आणि रामनवमीच्या दिवसाला सोनाली आणि आमच्या आई बघा काय बनवते. सोनाली, काय बनवतेस? पुरणपोळी. पुरणपोळी हो. बघूया कशी बनवते. हे काय पुरण आहे? हो. कसलं काय 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 टाकलं त्याच्यात? गूळ घेतलाय, चण्याची डाळ, अच्छा, थोडी वेलची पावडर, थोडं जायफळ पण घेतलंय पावडर करून. बरोबर. आणि हे बघा, हे असं पुरण वगैरे टाकायचं ना? हो. चला, थोडासा मैदा आणि थोडासा काय घेतलंय? गव्हाचं पीठ. चला चला, आज पुरणपोळ्या खायला मिळणार फायनली. होळीच्या गडबडीत बनवायला मिळालं, पण आज रामनवमी निमित्त खास पुरणपोळ्यांचा बेत. आणि विहा बघा इकडे बसून काय करते, मोहरी वगैरे आहे. ओ विहा आजारी पडली आहे. मस्ती करूया, झाली मस्ती करूया. जय श्रीराम म्हण, बाय. जय श्रीराम. विहा ना फुल मस्ती करू झाली. चला चला, मस्तपैकी तयार केली. थोडस तूप लावणार ना वरून? हो. इकडे बघा तयार झाल्यात मस्तपैकी 2 पुरणपोळ्या. आपण नंतर थोड्या वेळात खाऊ आणि तुम्हाला त्याची चव देखील सांगू. इकडे बघा आमची आई आहे ना शेकवण्याचं काम करते आणि सोनाली बनवते. म्हणजे सासू सुनांनी आज बेत केला. चला, सासू सुनांचा आजचा बेत आहे. बघूया पुरणपोळ्या कशा होत आहेत. सोनाली, होतील ना चांगल्या? हो. सोनालीने मिश्रण तयार केले आणि आई आमची शेकवते बघा चुलीजवळ बसून भर दुपारी. आणि विहा इकडे मस्ती करते पाहिजे. राई आहे राई. मंडळी, कसं आहे, पुरणपोळ्या आमच्या घरी तयार कशा झाल्या हे तुम्ही पाहिलं. आत्ता आहे ना संध्याकाळचं वातावरण आणि आहे ना पावसाचं वातावरण झालंय. खरं तर काल आहे ना, काल चैत्र पालखी सोहळा झाला एकविरा मातेचा. तर दरवर्षी मी जायचो, पण ह्यावर्षी आपल्याला जाता आलं नाही. तर तिकडे आहे ना ह्या दिवसाला म्हणजे चैत्र पालखी सोहळ्याला आहे ना आवर्जून पाऊस पडायचा. काल देखील पाऊस पडला आणि आज रामनवमी आहे, तर आज देखील पाऊस पडायची सुरुवात झालेली आहे. तुम्हाला दाखवतो. पावसाचं वातावरण झालंय जबरदस्त. म्हणजे ऊन पण आहे आणि पाऊस पण आहे. बघा पाऊस पडतोय जोरात. पाऊस पडला ना की आमच्या विहाराला काही वेगळाच आनंद होतो. दाखवतो ती काय करते. काय आलंय? पाऊस. कोण आलाय? पाऊस. पाऊस आलाय. मंडळी, आज आहे रामनवमी आणि आज पावसाने हजेरी लावली आहे संध्याकाळच्या वेळेला. कुठे जाते? इथे पाऊस आला. ऊन आणि पाऊस दोन्ही एकत्र आहे. पाऊस आल्यावर तिला आनंद होतो. तिचा काय आनंद झालाय काय कळत नाही. बस 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 बस. ये बस झाला, पाऊस आलाय जोरात. विहा, भिजू नको, आजारी पडशील. जोरातच झालाय. भिजू नको, या भिजू नको. तिला भरपूर आनंद झालाय पाऊस आला म्हणून. ये इकडे. बस झालं बस झालं.
तिला भिजायचं सोनाली, आजारी पडेल ती. मी पण भिजायला गेलोय बघ. काय बाय भिजायचं नाही बिया बिया नो, आजारी पडशील. ते बघ खराब लागलं. सोनाली आंघोळी घाल तिला पटकन. सोनाली पुरणपोळ्या छान झाल्या होत्या. चला. काय ही अगोदर ऑलरेडी सर्दी झाली आहे, पण अजून डोकं भिजवलंय तिने. अजून पाऊस, खरा पाऊस येईल तेव्हा काय होईल, अवकाळी पाऊस आहे हा. काय तिला अजून भिजायचंय. बिया नाही. सुप्रभात मंडळी. खरं तर आज आहे दुसरा दिवस आणि काल आहे ना पाऊस पडला. पाऊस पडल्याच्या नंतर आहे ना वातावरण मस्तपैकी थंड झालं. रात्री थोडंसं गरम होत होतं आणि आज सकाळी आहे ना आपण शेतावर आलो आहोत. तर कसं आहे गावाकडे आहे ना शेतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. भाजावळ वगैरे आपण म्हणतो, तर त्या भाजावळीला सुरुवात झाली. आता दाढीवरती आम्ही माती लावायला आलो. दाढ म्हणजे काय तर शेत. तर शेतावरती माती लावणं काय प्रकार असतो ना तुम्हाला थोडक्यात दाखवतो. चला बघा, इकडे आहे ना आपण हे अशी पातेरे वगैरे तरव वगैरे तयार केलं आहे आणि शेतावरती अशी माती फोडून ही माती पूर्ण बारीक करून अशी लावतात. ते आता ते आमचा बबन दादा आला आहे, तर तो पूर्ण शेतावरती माती स्प्रेड करतो. चला आपण पण पटापट टोपलीमध्ये माती भरून देऊया. सोनाली पण आली आहे, आमची मॅव पण आली आहे. चला चला बघा, एवढ्या दाढीसाठी ना बऱ्याच टोपल्या माती लागली आहे. आपण माती आणून देतोय. सोनाली सुपामध्ये उठते, बाबा तिकडे भरून देत आहेत. मस्तपैकी सूर्योदय पण झाला आहे बघा. सकाळचं वातावरण आणि ही माती आहे ना सकाळीच लावावी लागते. सकाळच्या वातावरणात चांगली बसून राहते. म्हणजे आपण जे काही तरव तयार केलेलं असतं त्याच्यावरती माती मस्तपैकी बसून राहिली तर मग राप पण बसण्यास मदत होते. चला पटापट माती भरूया. उलाहड की माती ना मामीला कसं उलाहड की माती ते झुले असते माती बसते खाली. तुमचा बबंद आला होता माती लावायला. माती कमी पडली होती सोनालीने, आईने आमच्या पाडून पाडून आणि आता नेऊन पण 25-30 टोपल्या झाल्या असतील ना सोनाली? जास्त ना. माती लागली बघ आलावर, परत लागली त्या स्वतःची. चला झालंय ना फायनली. किती फणस खायचा? मोठे आता बारीक होतात. बबन दादा आपल्या लहानपणीच्या आठवणी सांगतो. इकडे बघा आमचा हा फणस आहे, आखाडी म्हणजे आषाढात पिकतो पावसाळ्यात. त्या फणसावरती आमचा बबंदा लहानपणी चढायचा आणि हा एक अख्खा फणस खायचा म्हणतोय. कसली गऱ्याची भाजी ना? आमची आजी गऱ्याची भाजी करायची, ती सगळ्यांना आवडायची. हा उकड गऱ्याची भाजी काय मसाले बिसाले जास्त नव्हतं ना तेव्हा चव यायची. आता मसाले टाकून पण येत नाही. आमची आजी आहे ना उकडगऱ्यांची भाजी करायची आणि कसं आहे उकडगऱ्याची भाजी आहे ना टेस्ट भरपूर यायची. सगळेच आमची नातेवाईकात नाही यायची तेव्हा आमच्या घरी घराची भाजी असायची आणि ते भरपूर आठवण काढतात अजून पण. आता आमचा बबंदा असू दे, सगळे आमच्या आत्याची मुलं असू दे किंवा आत्या असू दे, आमच्या आजीच्या हातच्या उकडगऱ्यांच्या भाजीची आठवण आज सगळ्यात आहे. असं चला दाढ झाली आपली मस्तपैकी. सूर्यनारायणाने पण दर्शन दिलं इकडे बघा, झकास. चला आमचं माऊ आहे ना बघा, हे बघा शेतावर आलंय पण मस्ती बघा किती करतोय. फुल शिकारी मंजर आमचा. ये चल मनी ये. मंजर आमची धमाल करते. चल ये चल घरी जाऊया. शेतावरती येतात मांजर आम्हाला शोधत. चला मस्तपैकी सूर्योदय झालाय, घराकडे जाऊया. चल 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 ये. मंडळी बघा घरी आलो होतो आणि एक गोष्ट पाहायला मिळाली. सकाळची सूर्यकिरण आहेत ना, कोवळी सूर्यकिरण आमच्या घरात येतात बघा इथपर्यंत. आता लाईट घालवली आहे म्हणून ती दिसत आहेत. सकाळी उठल्यानंतर आमच्या घरी लाईट वगैरे सहज लावतो, पण सूर्यकिरण वगैरे आमच्या आजी सांगायची दरवाजे पटकन सकाळी उघडायचे, सूर्यकिरण कोवळं घरात यायला द्यायचं. बघा
मस्त की बघा इथपर्यंत कोवळं किरण आपल्या घरात येतं दरवाजातून. सुरेख. चला मस्तपैकी थोडंसं फ्रेश होऊया, हात वगैरे धुऊया आणि न्याहारी करूया. मंडळी आज दिवसभर तसं खास काही नाही केलं. सकाळी आपण शेतावर गेलो, भाजवळ केली आणि आज दिवसभर आहे ना ऊन पण जास्त आहे, गरम पण भरपूर होत होतं. कालच पाऊस वगैरे येऊन गेला. फायनली आम्ही आता ना मस्तपैकी संध्याकाळी अंगणामध्ये असं बघा, हे अंगण आमचं आणि आपण इथे असं मस्तपैकी छान असं बसलो आहे दरवाजात. आमची आई पण बसली आहे. आई गरम भरपूर होते ना, होय. पाऊस येईल कधी पण. बाहेर असं अंगण्यात बसलं ना की हवा चांगली लागते. चांगली येते. हो. बरोबर. बांधलीवर बसलं तरी लागते चांगली. होय, मस्त हवा येते, मध्ये झुडूक आला की बरं वाटतं. होय. पंख्याची घ्या. बँकेपेक्षा जास्त चांगली हवा म्हणते आमच्या आई. होय, चांगली. आणि म्याव पण आले बघा. म्याव म्याव म्याव. शेर शेर शेर. चला तर मंडळी, हा व्लॉग आपण इथेच थांबवतोय. गावाकडच्या छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद जर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचला असेल, मुंबईत शहरात राहून गावाशी कनेक्ट होता आला असेल या व्हिडिओच्या माध्यमातून, तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुमच्या गावामध्ये अजून राहण्याचा एक्सपिरियन्स काय आहे, किंवा तुम्ही आता शहरांमध्ये आहात आणि गावची आठवण तुम्हाला येते का, आणि गावाकडचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील का, कमेंट करून नक्की सांगा. चला मंडळी, तुर्तास हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. भेटूया कोकणातल्या अशाच आणखी पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, युवा कोकणातच. काळजी घ्या.